माझी बहीण जेव्हा पाहिली तेव्हा झोपलीच राहिली हे. कमाल आहे बा मीराची. मीरा, 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 मीरा उठ. सुनील, काय झालं? काऊन कल्ला करून राहिले तुम्ही? आले का तुम्ही घरी? उठ म्हटलं, उभी होय लवकर. काय झालं? काऊन एवढा जरा कल्ला करून राहिले तुम्ही? आणि एवढा लवकर आले का घरी? काय झालं म्हणतं, कोण्याही टाइमात झोपत राहतं काय अशी? किती वाजले आता? दरवाजे उघडे टाकून दिले असे भकास सारखे, अन झोपून गेली. अरे घरात कोणी आलं गेलं काही माहित आहे तुला नाही आहे? अशी बिनअक्कल सारखी कामं करत नको जाऊ मीरा. मी तुला आता सांगतो, आता हे वॉर्निंग देतो मी शेवटची. याच्यानंतर का मला तू झोपली दिसली तर काय कधी? म्हणजे मी झोपूही नाही काय? झोपायला मना करता का मला आता तुम्ही? झोपायला मना नाही करत मी, पण टाइम टेबल पाहून झोपत जाय. अशी कधी झोपत राहतं? घरात म्हटलं पसारा तसाच पडलाय. हा, बाईचे काम काय असते? घरातलं सगळं साफसूफ करणं, नीटनेटकं करणं, त्याच्यानंतर झोपणं. 4 ड्रेस पडले आहे म्हटलं माहिती धुवायचे, त्याच्यापैकी एकही धुतला नाही त्या. पाणीच तर येऊन राहिले बाहेर. मग मी धूट कपडे आणून कुठे टाकू? टाकायला तर पाहिजे ना? टाकाले किती जागा पाहिजे तुला टाकाले कपडे? एवढं मोठं घर आहे म्हटलं, 2 दोऱ्या जर बांधल्या ना घरात कुठेही कपडे वाढते. अन असं नाही का आपल्याला बा त्याच्यातच फिरा लागते. हॉलमध्ये टाकू शकतो, इकडे वरच्या खोलीत टाकू शकतो, खालच्या खोलीत टाकू शकतो, कुठेही टाकू शकतो. समोर पोर्च आहे एवढा मोठा. अन बरं असंही नाही का तुला खूप वेळानं धुवा लागते म्हणले आहे बा कपडे म्हणून. एकदम अशी नको करू का मला बोलायचं काम पडलं पाहिजे. तुम्ही मला काऊन बोलून राहिले पण एवढे? मी असं काय गलती केली? झोपलीच होती ना फक्त. तुला असं वाटतं का तू झोपलीच होती? पण घरात कामं किती पडले आहे याचा विचार करून राहील का तू? हा, तू आईला बोलव काय आता हे कामं पाहायसाठी? का हे असेच पडले ठेवता काय बा तुम्ही घरात? तुझ्या घरी असंच करे असं म्हणून तू असं शिकली वाटते करणं. नाही, माझ्या घरी असं नाही करे. माझी आई सगळं सप्पा सुप्पा करे आणि मग त्याच्यानंतरच कोणतं काही करे म्हटलं. तू काय करे मग? तू काहीच नाही शिकली काय? हा, तू तर म्हणे मला सगळंच येते म्हणे. आणि मग काय होई हे ना स्वयंपाक ढंगाची करून राहिली. आता किती 1.5 महिना होऊन राहिला, तू ना स्वयंपाक चांगला करून राहिली ना कामं चांगले करून राहिली. झाडतं तर अर्धा कचरा तसंच राहते, घर पुसत नाही 4-4 दिवस. काय होई हे? बरं, तुम्ही मला बोलायसाठी आले काय? एवढं कोण बोलून राहिले? काय पाहिजे तुम्हाला? जेवायला पाहिजे काय? चला जेवायला देतो. हे काय जेवाचा प्रश्न नाही आहे. मला कोणी तनखा नको दाखवत जाऊ. मला बिलकुल नाही आवडत माझ्यासमोर कोणी तनखा केलेलं. हा, तू तुझ्या मर्यादेत राह, मी माझ्या मर्यादेत राहतो. पण हे असं तू सांग मला आता 12 आणि 1 वाजला तर झोपून नाही राहिली. अरे ठीक आहे ना, 2-3 वाजता थोडंसं अंग टाकलं ते ठीक आहे, पण असं एकसारखं झोपणं बरोबर नाही असते. मी आता जेमतेम दुकानातून आलो, अरे माणूस येते घरी काही येते, एक तर दरवाजा अंदरून लावून घेतं, मी तिकडे बोंबलत राहतो. नाही तर मग दरवाजा उघडा टाकून देतं. तर घरात कुत्रं जाऊ का काही जाऊ? गेलो होतं काय कुत्रा आता घरात? आता नाही गेलं पण जाऊ शकते ना. कुत्रं नाही गेलं, एखादा माणूसच येऊ शकते, कोणी येऊ शकते, एखादी गाय वासरू, हा ढोर वासरू कोणी कोणी घुसू शकते घरात. पण नुकसान झालं तर कोणाचं होईल? माझं होईल. मला नुकसान पसंत नाही आहे काय, मी तुला आता सांगतो. मी जेवढा चांगला आहे, मला फालतूच्या गोष्टी पटत नाही. मी सगळं तू हे पाय, तुला जे पाहिजे ते घे, जसं पाहिजे तसं वाग, काहीच म्हणत नाही मी. पण हे असे जास्तीचे काम नको करत जाऊ. पण खाली चल, काम आहे थोडंसं. आता कोणतं काम आहे खाली? कोणतं म्हणजे? स्वयंपाकघर खाली, हॉल खाली, सारं खाली. आणि तू वर तर मस्त खोलीत येऊन तर झोपली, दरवाजे उघडे टाकून. दरवाजा उघडा मी तुमच्यासाठी टाकला होता. मी मोबाईल पाहत होती. मोबाईल पाहता पाहता मला झोप लागून गेली. मग झोप लागली तर मग मी म्हटलं बा हे जर समजा आले तर म्हटलं मग याला दरवाजा बंद भेटला तर मग हे कशी येईन म्हटलं. म्हणून मग मी दरवाजा उघडा ठेवला होता, तुमच्यासाठीच तर ठेवला हो. अरे पण काही गरजच नाहीये. घरात कोणी नसताना हॉलमध्ये बसत जाय समोरच्या, तिथं झोपावं आपलं. हा, तिथं लेटाव. तिथच्या तिथं कसं आहे, दरवाजा लावलाही असला तर मी खिडकीतून आवाज देऊ शकतो तुले. खिडकी आहे तिथं. हा, दरवाजा ठोकू शकतो. तू वरतं येऊन झोपतो, मी खालून किती आवाज देऊ? आणि दरवाजे उघडे टाकून झोपणं बरोबर नसते. कधी एखादा चोरच घुसू शकते घरात, काही नाही आहे घरात. हा, आणि काही वस्तू सोड, पण जीवही महत्वाचा आहे ना. किती बोलून राहिले हो तुम्ही, किती बोलून राहिले. मला वाटलं नाही सुनील तुम्ही एवढं बोलता म्हणून. आतापर्यंत तर भल्ले प्रेमानं राहून राहिले होते तुम्ही. मी काही जरी केलं तर कधी बोलले नाही तुम्ही मला. कोण सांगितलं तुम्हाला एवढं बोलाले? मला कोणी सांगत नाही. काय नाही सांगत मला कोणी. मला समजत नाही काय, स्वतःची बुद्धी नाही काय मला? बोलाले चालाले सगळ्या गोष्टीसाठी बुद्धी आहे मला. कमावू शकतो, लग्न करू शकतो, सगळं करू शकतो. आणि काय फक्त बोलूच नाही शकत काय? चुकलं तर मी बोलणारच आहे. तू चुकू नको, मी तुला बोलणार नाही. ठीक आहे ना, आज टाकला, आता याच्यानंतर नाही टाकणार दरवाजा उघडा. दरवाजा उघडा टाकून झोपणारच नाही मी. माझ्या मग विचारानं दुपारी झोपणं बरोबरच नाही आहे. आता तू दुपारी झोपतं, रात्री 2-2 वाजेपर्यंत झोपत नाही म्हटलं. 9-10 वाजता झोपून गेलं पाहिजे माणसानं. तब्येत स्वतःची चांगली राहते. आणि तिकडे 8 वाजता उठायला पाहिजे. मी तुला जबरदस्ती उठवतो म्हणून उठतो तू 7 वाजता. हा, असं थोडी आहे, सासू सासरी नाही काही नाही म्हणून काय काय तू तुझ्या मनानं मनमर्जी करशील काय? एवढ्या दिवसात त्यामुळे पाहिलं काय कधी का मी 8 वाजता उठलो म्हणून? मी उठून 6 वाजता. एकूण किती वाजता झोपन? मी रात्री किती वेळा पाहतो तू मोबाईल पाहत असतो एवढ्या रात्री. याचा अर्थ तुला पहिलेही सवय आहे मोबाईल पाहायची एवढाला वेळ. पहिले मी पाहो, म्हणजे तरी आई मला कल्लाच करे, पण कधी कधी पाहो मी. म्हणून मग आता मला काही झोपच नाही येतला वेळपर्यंत. या सवयी चांगल्या नाही आहे. लवकर झोपाव आणि लवकर उठाव. आता याच्यानंतर मोबाईल पाहणं कमी. काय काय म्हणतो मी, असं नाही आपल्याजवळ मोबाईल आहे तर त्याचा गैरवापर केला पाहिजे. वापर कर पण चांगला कर. दुपारी पाहि ना, तू आता दुपारी झोपल्यापेक्षा मोबाईल पाहत जाय. रात्रीनं लवकर झोप येते. मग जेवण खावण केलं आपलं, घंटाभर आपण बोललो चाललो गोष्टी केल्या तर झालं झोपून जायचं. म्हणजे आता तुमच्याच मनाला चालत जाऊ मी आहे ना? म्हणजे माझ्या मन नाही आहे मला.
म्हणजे फक्त माणसाच्याच मनानं चालली पाहिजे बाई लग्न झालं म्हणजे. असं नाही की तिला काही तिचं स्वतःचं मन नाही आहे, तिचं स्वतःचं आयुष्य नाही आहे तिला. हे पाय मीरा, मी तुला माया मनानं चालायला मजबूर नाही करत का तू माया मनानं चाल. फक्त तू तुझ्या चांगल्यासाठी कर, हेच म्हणतो मी. बरं मी तुला काही मना करतो काय? तुला म्हणतो काय हे घेऊन पाहिजे तर घेऊ नको, काही खायला पाहिजे तर नाही म्हणतो काय? त्याच्यासाठी नाही म्हणत तुम्ही मला काही. मग त्याच्यासाठी नाही काही म्हणत तर मग काहीले हे असे कामं करतो जास्तीचे. चल आता खाली, तुला काहीतरी दाखवायचं आहे मला. मी नाही येत, तुम्ही मला लय बोलले, आता लय बोलले. आपली हे करू नको, चल खाली चल. प्रेमानं चल, नाही तुम्ही हात धरून नेईन तुला जबरदस्ती. काऊन पण कायसाठी? तुला म्हटलं ना काम आहे म्हणून, तू फक्त खाली चल. ठीक आहे चला. अरे यानं काय कामवाली आणली का माझ्यासाठी? म्हणजे घरात कामं करायसाठी? म्हणूनच आवाज देऊन राहिली होती मला. अरे कांताबाई, खाली कोण बसली? बसली आता खाली. मी म्हटलं काय आता वर तर बसावं म्हटलं, जमिनीवरचे माणसं आपण. कामवाली खाली नाही तर कुठं बसते? काही आहे सुनीलची, कामवालीला डोक्यावर बसवते आता. मीरा, हे कांताबाई होय. मी येईल माझ्या घरी घेऊन आलो, म्हणजे आपल्या घरी घेऊन आलो. तर याची काळजी घेत जाय तू आता. मी काळजी घेत जाऊ? काऊन? तुम्ही कामासाठी आणलं ना दिली आता घरी, त्याची काळजी मी घेऊ का त्या माझी काळजी घेतील? अरे म्हणून बोल, जोरानं बोलू नको. ते कांताबाई गावातली बाई होय. हा, ते त्याचा नवरा काल मारून राहिला होता त्याला दारूच्या पैशासाठी. म्हणून मी त्या बाईला घरी घेऊन आलो. जोपर्यंत त्याचे भाऊ येत नाही तोपर्यंत मी त्याचा भाऊ, मी त्याला वचन दिलं का मी तुमचं सांभाळ करून म्हणून. तर त्याच्यावर लक्ष ठेवतो, खाऊ घालचो. आणि त्याचा नवरा इथे येत नाही, त्याची हिंमत नाही इथे याची. आलाय तरी मी त्याला हाकलून देतो. कांताबाई, हे पाय तुला मी सांगितलं ना तर हे त्या भावाचं घर. तर पाय तू आता भावाच्या घरी सुरक्षित आहे. इथं राहू शकतं, आनंदानं राहू शकतं, खाऊ शकतं. इथून कुठंच जाऊ नको. जोपर्यंत तुझा भाऊ येणार नाही तोपर्यंत तू कुठंच जाऊ नको. अरे पण सुनील, तो इथे येईन रे. माझ्या भावाच्या घरी गेली तर त्याची तिथे याची हिंमत नाही आहे. पण तू इथे येईन, मला मारन, मग मला घेऊन जाईन घरी. तू पडला राजा दुसराच. कसं आहे, भावाला कसं बोलता येते, काही म्हणता येते, पण अजून तू माझ्यावर काही लांछन लावून अजून. बाई काहीच नाही लावत तो, तू टेन्शन घेऊ नको. जरी मी धर्मानं जरी नसलो तरी कर्मानं भाऊ आहे म्हटलं. हा, असं समजू नको तू का तुझ्या मागं कोणी आहे. मी हाही हा भाऊ आहे सुनील. मी तुझ्या भाऊ म्हटलं ना आजपासून, तर भाऊ म्हणजे भाऊच. आणि कांताबाई वर बस, अशी खालतं नको बसू. भावाच्या घरात बहीण अशी खाली बसन तर मग काही झालं बा. बसू नको खाली, वर बस. मीरा तू सांग कांताबाईले वर बसा म्हणा. काही आहे, कोणी पहिले घरी घेऊन येते हा माणूस. आता बोललो होतं अजून भांडण करत, त्याच्यापेक्षा म्हणून द्यायला लागून. ताई बसा ना, वर तर बसा ना. खाली खाली बसला तुम्ही जमिनीवर, तुमचंच तर घर होय. हा, भावाचं घर काय आणि बहिणीचं घर काय, वाटलं गेलं काय? या ना बसावर. काय लिहो बाई वर, मग फालतूच. कांताबाई, हो हो बसतो बापा बसतो. किती दिवस राहीन ताई आपल्या घरी मग आता? जोपर्यंत त्या बाईचा भाऊ येणार नाही तोपर्यंत राहील. मग तसंही ते जेव्हा वाटतं तेव्हा येत जाईल माझ्या घरी, राहत जाईल. एक सोडून आता मला 2-2 बहिणी झाल्या. काय सुने, माझी बायको वापस कर लवकर. हा, तुझ्या घरी तुला बायको आहे ना, मग माझी बायको आणायची तुला काय गरज होती? चल माझी बायको वापस दे. कोणती बायको, कायची बायको? हा, कायचा अधिकार बायकोवर? बहीण होय माहितीये, काही गरज नाही इथून न्यायची. काय चल नाही इथून बाहेर लवकर. मी माझ्या बायकोला मारन नाही तर काही बी करन. तू कोण म्हणणार आहे? तुला काय गरज चालली मनाची? हा, तुझ्या ना माझ्या बायकोचं काही लफडा आहे का? माझ्या बायकोला घेऊ घेऊ फिरून राहिला तू. आराम करा, एका बुकीत मारूनच टाकन आता. हा, एका झपडीचा नाही आहे म्हटलं. फालतू लांछन नको लावू म्हटलं माझ्यावर. माझी बहीण होय, मी बहीण मानलाय तिले. तू मारून राहिला होता तर म्हणून मी माझ्या घरी घेऊन आलो म्हटलं. गावगाड्याच्या नात्यानं माझी बहीणच होती. असं आता समजलं मला. काही ना काही नक्कीच आहे. म्हणून तर बायको चुपचाप बसली आहे. माई नवऱ्याला मारायला दुसरा माणूस उभा झाला तरी हे काही बोलून नाही राहिली. काहीच नाही बोलणार कांताबाई, काही गरज नाही तिला बोलायची. एक शब्दाने बोलणार ती. मी काही कोण करू शकतो काय? म्हणजे नवऱ्याला मारशील तिच्या समोर आणि ते काहीच बोलणार नाही, मग ते बाई कशी? बापरे, यांची भांडणं होते आता. काही बोला ना काहीतरी प्लीज तुम्ही. बाई काय बोलू, आपण बोललो ना तर तो भांडणच करते बाई, मारायलाच येते अंगावर. सुनील, माझी बायको मला नेऊ दे म्हटलं घरी. कांता, तू चालतं का नाही चालत घरी? कांताबाई सांग त्याला येत नाही म्हणा. मी बोल तुझ्या भाऊ आहे तुझ्या पाठीशी. नाही येत मी तुमच्यासोबत. हा, तेच तर पाहिजे होतं मला. मला माहिती आहे ना तुमच्या दोघांचं काहीतरी आहे म्हणून. म्हणून तर ते नाही म्हणून राहिली. तू दारू पेलाय तर सारे लोक दारूच पेले आहे काय? आता मी दारू नाही पेलाय, मी शुद्धीत आहे म्हटलं. तू शुद्धीत असताना तर त्या बायकोची किंमत केली असती म्हटलं काही ना काही. माझी बायको, मी किंमत करो नाही तर नाही करू. तुला काय करावं लागते रे? मला काय करावं लागते? येऊ दे ना तिच्या भावाले, मग सांगतो ना तुला काय करावं लागते. तर मीरा, फोन आणून दे कांताबाईले. फोन लावते तिच्या भावाले. कांताबाई तू फोन लावते भावाले आणि ये म्हणा आता. काय करते तिचा भाऊ माया? हा, काय होते त्याच्याकडून? काही नाही करू शकत तिचा भाऊ. म्हणजे मारण काय मला? मारण काही नाही, मारल्याशिवाय राहणारच नाही आहे म्हटलं. तू इथून चुपचाप निघून जाय. काय ते येत नाही म्हणजे येत नाही. ऐकलं ना तिच्या तोंडून आता, याच नाही म्हणून तिथे ती येत नाही. निघ तू इथून आता. सुने, तू पहिले तोंड सांभाळून बोल म्हटलं. त्यापेक्षा मोठा आहो मी. मोठा आहे तर पहिले कर्तव्य कर मोठ्याचे, मग त्याच्यानंतर बोलायला लावतो मला. बरं बरं, तुला तर मी पाहूनच घेईन रे. पाहूनच घेईन तुला मी. पाहून घे ना, आताच पाहि ना. इथं तर पाहूनच राहिला होता रस्त्यावर मला. आता इथंही पाहून घे माझ्या घरी. तुझ्या घर आहे म्हणून सांगून राहिला. तू इथं ये ना जरासा रस्त्यावर तिकडे बाहेर. अरे येत नाही तर काय भेटतो तुला मी? भेट नाही मी. हा, बहिणीचं रक्षण करायला बसलो आहे म्हटलं. ठीक आहे ना, माहित पडते किती रक्षण करतो तू तर आता. मी गावात बोंबलू बोंबलू सांगतो म्हटलं यानं मी बायको पळून नेली म्हणून. मीरा, लठान तो घरातला. याच्यात तंगडावरच देतो मी एक लट. एका लटात त्याचा तंगडाच तोडतो आज. आण लवकर जाय. बाबू सुन्या राहू दे ना रे, राहू दे.
काही त्या माणसाच्या नांदी नको लागू दादा तू. भाई आज जर तू याचं ऐकशील ना तर आयुष्यभर ऐकाच लागेल म्हटलं. बरं झालं मदन तू आला इथं. अरे या दिसलास मला येताना म्हणूनच आलो मी याच्या मागं मागं. का म्हटलं सुनिया एकटा आहे घरी आणि ह्या महाबीन बेवडा. कोण बेवडा बे? कोण बेवडा? तू बेवडा, तुझ्या बाप बेवडा. यानं गुंडे पालून ठेवले आहे ना, गुंडे पालवले माझ्यासाठी. कांते तुझ्या बरं नाही होणार. नवऱ्याला मारायला लावतो गुंड्याच्या हातानं. त्या कांताबाईचे भाऊ येईन तेव्हा येईन, पण तू इथं पिटाई आम्हीच देतो इथं पहिले. कांता हे बोलावले ते आहे ना, हे भाऊ असते काय असे? हा ते लफडा यायच्या सोबत. भयान माणसा, हा तुले अजून एवढ्या वर्षात तुझी बायको नाही समजली कशी आहे तर लोकांना समजली म्हटलं. हा चांगली आहे म्हणूनच लोक धावून राहिले माय मागं. अन तू असा नालायक आहे. त्या तेलेच बिचारीला बोलून राहिला. भाऊ आहे ते माय भाऊ, मानलेले भाऊ आहे म्हटलं माय. तुम्हाला सोडत नाही मी, एकाला सोडत नाही, एकाला सोडत नाही मी. तुमचा रिपोर्ट देतो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. हा तुम्हाला अंदर टाकतो जेलमध्ये. मारा मला किती मारतात. मीरा आण दंडा आण. हा घ्या ना. सुनील टाकेला डोक्यावर दंडा टाक. एका दंड्यात सहाचा वरतच गेला पाहिजे. हा बापा रे डोकं फोडलं रे बापा येईल. ते चांगली बत्ती त्याची दे. हा बोलाच्या वेळेस त्याचं तोंड नाही सोडून राहिलं. सोडून द्या रे बाबा मला, सोडून द्या. मदन भाऊ सोडून द्या मला. आता काय सोडून द्या? हा आता काय सोडून द्या? कोणाला उलट बोलाच्या वेळेस चांगलं वाटतं ना तुला? आपल्यावर मार बसला तर सोडून द्या करतं. अन बायकोले मारून राहिला तेव्हा तुला लाज नाही वाटून राहिली? मदन भाऊ सोडून द्या बा, आता जाऊ द्या. नाही गीताबाई सोडत नाही आले. त्या गावात तुम्हीच नाही तर कोण्या बाईवर अत्याचार जर होईल ना तर आम्ही असंच पिटन म्हटलं त्याला. राहू दे मदन, मरून पडून जाईल महाबीन एकी अड्डीच आहे. आणि तू आपल्यावर आपो देऊन जाईल. मरते काय या लय जीवट आहे या. दारू पिऊ लय जीवट होऊन गेला आहे म्हटलं. एका रंगाचा झाला दारू पिऊन, तरी म्हटलं दारू काही सोडत नाही. आता मारलं त्या बायकोला, पैसे मागितले, पैसे हिसकले तिच्याजवळून. तर तू फक्त ध्यानात ठेवतो, गाठ आमच्या सोबत आहे म्हटलं. तिचे भाऊ येईन कधी ना काय कधी. महाबीन तर पोरीने भेटून राहिल्या लग्नासाठी. तुमच्यासारख्याला भेटल्या तर किंमत नाही तुम्हाला. हा बाई स्वतः कामाला जाऊन तुमचं घर चालून राहिली, त्याची तुम्हाला शरम वाटायला पाहिजे. घरातल्या लक्ष्मीला बाहेर पाठवता, हा तिला काम करायला लावता, तिच्या जवळचे पैसे हिसकता. किंमत कर का बायकोची? हा तेव्हा तर बायको तुझी किंमत करण. नाही तर बायको म्हटलं मरत असताना तुला वापस आणायची ताकद आहे म्हटलं तिच्यात. पण तू तुझ्या अंगातले गुणधर्म तसे ठेव तू. सुनील माफ कर रे बा मला आता. नाही करणार, काहीच नाही, मारत नाही मी बायकोला, बोलतही नाही. पाय मार का नको मारू, बोल का नको बोलू, पण कामाला जाय आणि तू पैसे कमाव. आणि उद्यापासून दारू का पिऊन दिसला तर पाय कधी. आम्ही आता सुधरवाजा हेच घेऊन घेतो. असे कसे दारू पिऊ बाईले मारते तर पाय कधी तू आता फक्त पाहिजे फक्त. नाही हात जोडतो तुमचे दोघांचे. आता कधी नाही मारणार मी बायकोले. कांताबाई आता का येईन काही केलं तर बिलकुल माझ्या घरी येऊन जायचं. ह्या भावाचं घर तुझ्यासाठी हमेशा उघडा आहे. अर्ध्या रात्री जरी आली ना तरी ह्या भावाचा दरवाजा उघडा आहे म्हटलं. आणि कोणतीही बहीण माझ्या घरी आली मी तिचं संरक्षण जरूर करून म्हटलं. बरोबर आहे कांताबाई सुनीलचं. हा हे यायचं कधीपर्यंत ऐकत बसन तुम्ही? आज तुम्ही जीव द्याल, उद्या तुमचं नुकसान आहे. याचं काय नुकसान आहे? याला एखादी बायको भेटली तर हे अजून करून घेईन, पण तुमचा जीव गेला तर वापस येईन काय? तुमच्या लेकरांना माय भेटन काय? मग अशा पद्धतीनं सुधरवा लागून येईल तेव्हा हे सुधरण आणि प्रत्येकाचा संसार सुखाचा होईल. पण बहिणी साथ दिली पाहिजे, जशी आज कांताबाईनं दिली. नाही तर मग थोडंसं काही नेट पडला तर मग बाया स्वतःच म्हणते मारू नका बाया नवऱ्याले. अरे हे सुधरण कसे मग? म्हणून हे सुधरत नाही लोक. असेच सुधरू दिले पाहिजे. कांता चल घरी चल. बिन भरलं मारलं येईन मला दोघा नाही. नाही माझा भाऊ येऊन राहिला, मी त्याच्या गावाला जातो आता. मी नाही येत तुमच्या घरी, मी राहत नाही आता त्या घरात. कोण्या बैले एवढा त्रास दिल्यावर कोणती बाई राहणार आहे अशा माणसाच्या घरी? अरे बायकोची किंमत कर तर ते तुझ्या घरी राहीन. हा काम करते, धंदा करते, सारं करते, मग त्या बैल त्रास द्यायलाच खायला पाहिजे. दारूसाठी 50 रुपये दे, 20 रुपये दे, कशी बशी बिचारी घर चालवते. हा आपल्या पोटाला मारू मारू हे करते. आणि तू काय म्हणते तर घरातलं सामान एकटाक करतं. बरोबर आहे का हे? दोघे जण कमावा, दोघे जण खा. तुमची कमाई ना कोणाला द्यायला लागत ना कोणाला तुम्हाला मागायची गरज पडत. नाही मदन भाऊ आता नाही देत त्रास तिले. नाव नाही कवडीचा त्रास नाही देत. आता फक्त मग हे जखमा भरेपर्यंत तिले जरासं जा लागून कामाले. दारू नाही पेत, थेंबाले हात नाही लावत दारूच्या आता. नाही आता का ताल केला आणि आता का दिसली बाई आम्हाला. आता ते बाई जीव द्यायला गेली असती जर आम्ही तिथं नसतो. हिरे डोहात गेली असती, जीव दिला असता. जीव कोणाचा गेला असता? तिचा, तिच्या मायबापाचा, तिच्या भावाचा. हा तिच्या लेकरासाठी माय नसती राहिली. तुमचं काय झालं असतं? तुम्ही तर भीक मागू मागू दारू पेलेच असते. तुम्हाला किंमत तरी राहिली असती का आपली बायको आपल्यासाठी मेली म्हणून? अन कांताबाई मरायचं आहे तर देशासाठी मरा, या अशा बेवड्या नवऱ्यासाठी मरू नका. हा काही कामाची गोष्ट नाही आहे. देशातले लोक तरी नाव घेईन तुमचं, पण म्हटलं हे अशा बेवडे माणसं नाव नाही घेत कोणाचं. आणि येले नशेत करते हे उतरल्यावर येले समजतही नाही आपण काय केलं म्हणून. सरळ नाही पडलं ना बिलकुल निघून जायचं तिथून. लय घर आहे, कुठे राहू शकता तुम्ही, पण अशा बेवड्या माणसाच्या घरी नाही राहायचं. हो अन्न स्वतःही म्हटलं शिका आता. हो यानं काही केलं ना ते एक झोडपं उचलायचं आणि याने झोडप्यानं झोडपाचं. हो काही केलं ना तर आमच्या जवळ यायचं. नाही नाही अशी नोबतच नाही येणार आता. आता अशी नोबतच नाही येत ना. तिने झोडपं उचलायची येत ना मला तिला मारायची येत. आम्ही दोघे जण कष्ट करून खाऊ आता. कांताबाई पाय तुझ्या विचार, तुला जायचं आहे नाही जायचं आहे तू यावर आहे. तू आम्ही तुला जबरदस्ती करत नाही का जायच म्हणून त्या माणसाच्या घरी. हो अन हे पाय त्याजवळ फोन नाही ना तर माझ्याजवळ एक फोन पडला आहे, पण तो थोडासा नादुरुस्त आहे. मी त्याला दुरुस्त करतो आणि मग लागून तो तुला आणून देतो. अन संध्याकाळी येतो मी चक्कर मारायला तिकडे, मी अन मदन.
येतोच आम्ही संध्याकाळच्या पाहिजे तिकडे. हा सुनील ये, तू ये न मदनला या, दोघेच नाही या तुम्ही. तर माझ्या घरी स्वागत आहे तुमचं, माझ्या दोन्ही भावाचं. आणि रक्षाबंधनच्या दिवशी आवर्जून येईन मी तुमच्या घरी. हा, मदनच्याही घरी येईन आणि तुझ्याही घरी येईन. बसा ना मग आता चहा घे प्या, मीरा चहा बनवते. हो ताई बसा ना, चहा करतो ना मी तुमच्या सगळ्यासाठी. चहा करता? कर मग आम्ही चहा पितो ना, जातो मग आता घरी. हो बातच करतो, बघा तुम्ही. बापा कुठं हो कमला? इकडे कोणाच्या घरी चालली आता? इकडे कोणाचं घर घेतलंय त्या भांडीसाठी आता? अहो शांताबाई, त्या पाटलीन गुडीने काय त्याच्या सुनीनं बोलावलं होतं त्या दिवशी मला. ये जा म्हणे घरी म्हणे कमलाबाई म्हणे, माझ्या घरचे भांडे लावायचे आहे म्हणे. अशा म्हणे बाथ्या, लय मोठी कुटुंब आहे का त्याचं, ते एकटा बाईकून धुणं होत नाही. तर म्हणे मला म्हणे भांड्यासाठी पाहिजे म्हणे. तर येतो येतो करून कधी मी तिला हाव म्हटलं तर खरी, पण गेलीच नाही. 4-5 दिवस झाले आता. तर जातो म्हटलं बाबा तिच्या घरी. असं आतापर्यंत तर सुनाच करे हो तिचं एवढ्या दिवसाचं काम. आणि आता बाई पाहिजे काय त्याला भांडे घासाले? हो शांताबाई, आतापर्यंत करे बाबा तिच्या सुनाच करे. पण आता त्या लहान सुनीची डिलिव्हरी झाली, ते गेली तिच्या माहेरी. मग आता हिच्यावरच वजन येऊन पडलं सगळं मोठीवर. मग आता तिनं म्हटलं असेल तिच्या नवऱ्याले. तसं तर पाटील बुटी तर माहिती आहे तुम्हाला, भारी आहे जराशी. मग पोरानं म्हटलं असेल का हो लावून घे. तर मला भेटली ते त्या दिवशी तर म्हणे हे तसं आता मी हे आशाबाईचं घर सोडतोच का नाही आता. तर मग ते घर धरून घेतो आशाबाईचं घर सोडून. काऊन हे घर कोण सोडतं? एवढं चांगलं खातं पेतं घर सोडून देतं काय? कायचं बापा, खातं पेतं हे ते लोकांना दिसताले आहे फक्त मोठेपणा दाखवाले. कामवाले मारते लोक 2 पैशासाठी. पाहिले तर एवढाले भांडे टाकते बापा. बापा तिथं भाट्याची नोकर नाहीये, एवढाले भांडे टाकते एकटीच्या जीवावर माया. हा, आणि पैसे पाहिले तर 700-800 रुपये महिना देते. मी म्हटलं बाई भांड्याचे 1000 रुपये करा म्हटलं. हा, आणि कपड्याचे असं मिळून मला 1200 नाही तर 1500 रुपये देत जा म्हटलं. 1500 देत जा म्हटलं. तुम्ही सांगा शांताबाई, मला पाहिजे नाही का तेवढे? एवढ्या दुरून या लागते गड्या मले. हा, टंगस येतो मी 3 पैशासाठी, आपल्या पोटासाठीच करतो ना बा. मग पोटावर माराव काय लोकांना? काऊन पैसे नाही देत काय ते? बरोबर ते तर म्हणे बापा पैसे देतो म्हणे. हा, सगळं बरोबर करतो म्हणे अशी म्हणे बाते मागल्या दिवशी. आशा फेकू आहे 1 नंबरची, फेकायला तर बसतातच आहे ते. पाहिलं नाही काय कोणती गोष्ट फेकते महा फेकते. पाहिलं तर काही नाही. आणि आता कसं आहे आपल्याला माहित राहते पण आपण बोलत नाही. आपण म्हणतो काय बोला बाबा, काय करायला लागते आपल्याला त्याच्या घरातलं. आपण फक्त कामासाठी जातो, काम करा न आपल्या घरी जा. मला कधी पटत नाही असं फालतूचं बोलणं. मी म्हटलं त्या दिवशी मला म्हटलं आशाबाई, मला म्हटलं तुम्ही 1500 रुपये करून द्या म्हटलं बा 2 कामाचे. भांडे धुतो कपडे धुतो तरी म्हणते नाही म्हणते. 1000 रुपयातच करा म्हणते दोन्ही कामं. कशी करून मी? बापा बाहेर तर पडली सांगते होते मी तर म्हणते साड्या देतो आणि त्याला जेवायला देतो आणि चहा पाचतो म्हणते कामवालेले. लय मान करतो म्हणते त्याचा. अशी म्हणते ते आपली आशा. काहीच नाही हो शांताबाई, काहीच नाही. म्हणाले हाय फक्त बापा, म्हणाले हाय. काहीच नाही हो बापा, काहीच नाही करत, काही नाही करत. 1 कप चहा नाही पाजत हो माय. चहाच्या धाकानं दरवाजा लावून घेते. आता त्याच्या लक्षातच येते आली बापा हे कमलाबाई आली आता भांडे घासाले, तर दरवाजा लावून घेते चहा मागन म्हणून. मग एवढी तर हरामी आहे आणि गोष्टीला पहिले दुनिया बऱ्याच्या सांगते. चहा पाचतो, नाश्ता देतो, जेवायला देतो. माझ्यासमोर मन बरं म्हणा तिले काय देते तर माहीत पडते. काही स्वयंपाक पाणी राहिला ना, काही राहते ना, तर उरलं तरी देत म्हटलं. का उरलं सुरलं त्याच खाते घरी. सांगा तेच खाऊन घेते. मोठे तेवढे खोटे असते असं आहे ते. नाही म्हणते म्हणते लोक म्हणते दिसते तसं नसते म्हणून जग फसते म्हणते. ही गोष्ट खरीच आहे कमला. हो बिचारे हो शांताबाई. आता जातो बापा पाटील बुडीच्या घरी. कसं आहे तर पाहतो बाबा तिथेही कसं आहे ना काय आहे तर माहीत पडते. आता तिथेही असंच आहे का, कसं आहे कसं नाही कोणाले माहीत बापा. जसं आहे तसं भांडेवाले ना आपल्या कामवाल्याची कोण इज्जत करते हो का शांताबाई? कोणी नाही करत बाई. नाही करू केली आपण आपलं कामाले इमानदार राहाव, प्रामाणिक राहाव, आपलं काम करावं आणि आपल्या मेहनतीचं आपल्या पोटाले खाव. बस 2 पैसे कमी भेटले तर चालते. आपलं आपण लागून तर आपल्या पोटाले गाठ बांधून खाव. पण काही त्याच्या समोर हे करून फायदा नाही हो बाई. नाही बापा आपलं तसंच आहे. आपलं स्वाभिमान आहे बाबा. स्वाभिमानाच्या शिवाय आपलं काम नाही आहे. मी सांगतो ना, मी स्वतःच तसं आहे, माझ्या लेकराचे तसं आहे. थोडशानं कमी सेवन पण मी कोणाचंही नाही करत असतो बापा शांताबाई. अहो कमला तसे आहे, चांगल्याला चांगलंच म्हणते कोणी. अशीच नाही चर्चा करत ते गावातले लोक. त्या भरोशावर टाकून देत सारं. हा, करते म्हणते कमला बरोबर करते म्हणते. हा, काही बिचारीला सांगायला लागत म्हणते, पद्धतशीर करून देते म्हणते सगळं. मी आता इले चाटच मारतो ना, ह्या आशा बहिले चाटच मारतो. जातच नाही तिच्या इथं महिनाभर. माहीत पडते तिच्याकडून एवढं काम होत नाही. मला माहित आहे एवढं काम करू शकतच नाही ते तिले, कारण का तिला माहित आहे सासू सासरे. सासूचे किती कपडे निघते तिच्या घरी, लय कपडे निघते. कपडे भांडे लेकरं सदा कदा निरा भांडे फेकत राहते माय. आणले का असे फेकते, धडाधड भांडे फेकते भो. हा, खाते फेकते. त्याला किंमत नाही आहे कोण्या गोष्टीची. पैसा दिसते तर तसं सुचते बापा तिले असते भो. पैसा पायी माझ येत असते माणसाली. पण आता काय करतं, पैसा एक दिवस साथ नाही देत माणसाले माणूस साथ देते, माणूस की साथ येते. पैसा काही साथ नसते येत कोणाले. जिंदगीले पुरत नाही म्हटलं पैसा. पण लोकांले पैशाचं घमंड मोठं झालाय आता. कोणाला झालाय बाबा पैशाचं घमंड? कोणते माहिती लोक पैशाचं घमंड करणारे शांताबाई? लोकांले झालाय घमंड. नाव कायले घ्यावं कोणाचं? नाव घेऊन कायले बाई शिवत बसावं आपण? लोकांले झालं बस झालं. कोणी या हो असो त्याच्यात मग सारे चाले.
मी आली, तू आली, हे कमला आली, सारं गाव आलं. कोणी येऊ शकते मग त्याच्यात. ज्याला आलो असं त्याला लागन बाई, ज्याला नसन आलं त्याला कायला लागन. हाय व बापा काही संजूबाई, हाय लय हाय. काय करता आता, लय लोकले घमन येऊन जाते. आता तुला चाललं असं कमलाबाई घमन. आता तू पैसे लय कमावतो बापा, एवढे मोठे घर करतो, गावातले सारे घर तुझ्याच जवळ आहे. हा, आणि मग तुला नाही आलं असं घमन तर कोणाला आलं असं. मी तर म्हणतो तुझ्या एवढा पैसा नसेल कोणाजवळ. हो, काम तर करतो बापा, माझ्या कामाचे पैसे भेटतेस किती करून बाई मला. हा, धडाचं घर चालत नाही तुम्ही म्हणता का माझ्याजवळ लय पैसे असत. काय चरण बापा माझ्याजवळ पैसे जमा. त्याच्यात काय म्हणते तर घर चालवा लागते, लेकराचं शिक्षण करायला लागते, बिमारी सारं करायला लागते म्हटलं. आणि तुम्हाला असं वाटते का लय पैसे कमावते बापा कमलाबाई. अहो काही नाही हो माय, किती भेटते मला 1000 रुपये, 800 रुपये, 600 रुपये, हा कुठचे 1200 रुपये, कुठचे 1500 रुपये, किती 7-8 घर आहे माझ्याजवळ. तुम्ही सांगा एवढे मला 10,000 झाले. 10,000 रुपये पुरून राहिले का महिन्याचे. महागाई एवढी वाढली, एवढ्या महागाईच्या सपाट्यात पुरून राहिले का बापा 10 आणि 20,000 रुपये पुरत आता तर. मग नाही तर काय हो माय, 2,000 रुपये बिल आलं ना माझ्या घरी. आता सांग 2,000 रुपये बिल आता भरू, दर महिन्याचं 2,000 बिल आलं. सांग पुरण काय पैसा, किती पुरण माणसाले पैसा. तुम्हाला तरी महिन्याचे पैसे भेटते, आम्हाला तर कास्तकारी करायला लागते. आणि तेव्हा कुठं पुरं पीक निघून तेव्हा पैसा हातात येते. होई कोणता बियाणेवाल्याला जाते, कोणता खातंवाल्याला जाते, हा मजुराला चालला जाते किती मोठा. सारं देऊन घेऊन सारं करून आमच्याजवळ जरासा वाचते तर वाचते. त्याच्यात अजून पुढच्या वर्षीसाठी जपून ठेवायला लागते. हा, घर चालते काय आमचं, त्याच्यासाठी आम्हाला कामाला जायला लागते. कामाला जातो आम्ही, आमचं घर तर जरासं बरं चालते. कोणाला काही देतो घेतो म्हटलं ना तर आमची हे निवत म्हटलं ताकद निवत द्यायची. तेच तर बाबा, तुमच्यासारखेलेच नाही पुरत. तुमच्यासारखेले तर दायदा नाही, ते घरचाच आहे. आमच्या तर घरी वावर ना शेत ना काही सारी इकत आणून खायला लागते. आमच्यासारखेले पुरण काय बाबा मग तेवढासा पैसा. खाणारे 10 तोंड राहते. सगळेच तोंड आता सगळं सगळं सारखं झालंय. मग तुम्ही सांगा मला, सगळेले बरोबरीचं लागते ना खा प्यायला आता. मग भाजीला लागलंच आहे, तेल मीठ पासून सगळं लागलंच आहे. साखर पाहिली तर साखर एवढी महाग झाली बापा बापा बापा. सांग किती चहा पेशीन नाही पेशीन, लोक दरवाजे लावून घेते माझ्या चहाच्या धाकाना. आता साखरचा खर्च होते म्हणते. हा मी काल आणली तर 4 किलो साखर आणली तर बाई 90 रुपयाने दिली ना मला त्या दुकानवाल्यानं. 90 कायले आहे व साखर, 72 रुपये आहे. कुठं 72 आहे, कुठं 65 घेते, कुठं 80 घेते, आणि त्या डायरेक्ट 90 न आणली म्हणतं. हो ना शांताबाई, खोटी बोलून काय गड्या मी आता, खरंच आणली 90 न. बरं असं नाही का माणसानं आणली, मी स्वतः गेली होती म्हटलं तर 90 रुपये किलो साखर आणली मी. सांग मग तूच काय कोणी यकीन नाही करून राहिलं का 90 रुपये किलो आणली म्हणून. हा, सरस भाव झाला ना. कोणी 90 म्हणते. काल दुकानात विचारली का तर आज सकाळी तर तो किती म्हणे बाई 75 रुपये म्हणे. मी म्हटलं बाई आपण तर लयच घाट्यात फसलो म्हटलं, किलोवर 15 रुपये गेले म्हटलं आपले. काय करता माय, घरी गेल्यावर तर आमच्या घरी 4 वेळा चहाच पाहिजे. तुम्ही सांगा साखर किती लागते मग. तरी तर आम्ही फिक्का कसाही पिऊन घेतो. आमच्या चवना नसते. दूध भेटो नाही भेटो, कोरा भेटो काढा भेटो, कसाही भेटो, कसाही पिऊन घेतो आम्ही. तुम्हाला तर कुठेही चहा भेटून जाते, कोणी 1 कप चहा पाजून देते तुम्हाला. आमच्यासारखेले तर घरीच प्यायला लागते बाई. माणूस आला का माणचा कायचा देते वरंजूबाई. 1 कप चहासाठी लोक दरवाजे लावून घेते म्हटलं तोंडावर आपल्या. अन म्हटलं असे तनख्यानं बोलते म्हटलं, 1 काम जास्तीचं करून घेते 1 कप चहासाठी. मी तर कोणाच्या चहाला लुंगतही नाही, जास्तीचं काम कोणाचं करतही नाही. हे घ्या, हे पैसे तुमच्या एवढं काम करतो आणि बस घराकडे जातो. चहा नका पाजून, तुमचं नाच जेवाचंही नका देऊन, काहीच नका देऊ मला. हो, मोठ्या लोकांचा तोच धंदा आहे ना बाई. 1 कप चहा पाजून देते आणि नाही तर मग एखादी प्लेट काही खाली देऊन देते त्याच्या इथं असलं तर उरलं सुरलं शिळं पाथं. आणि मग जास्तीचे भांडे टाकून देते, अजून जास्तीचे कपडे टाकून देते. अजून हे करून घे जा बाई, हे करून घे जा बाई. प्रेम तर त्याच्या जीबीवरच बसलं राहते. मी नाही ऐकत असतो कोणाची. मी माय काम करतो आणि माझ्या घराकडे जातो. बस एवढं काम आहे मायवाला, तेवढं करतो. म्हणतो मी त्या अशा पैशाचं काम टाकून राहिली आता. मी करतच नाही तिच्याचं काम आता. नाही म्हणजे नाही बस. मी एक वेळा नाही म्हटलं ना, करतच नसतो, जातच नाही तिच्या घरी. हे आज गेली नाही तिच्या भांड्याला. आशा बाई बी तशीच करते काय. हो, आशा बाई बी तशीच करते. आशा बाई नाही तर काय तर मोठी साजरी आहे आशा बाई. दिसायला अलग दिसते, इकडे अलग वागते आणि तिकडे अलग वागते आमच्यासोबत. जाय हो कमला, मग उशीर होईल तुला. अजून बोंबलन ते पाटलींची सून मोठी हे आहे ती. हा, दिसते तशी नाही आहे. आता जाऊन पाय तू, तुला अनुभव येऊन जाते तिथचा. आता तू म्हणतो बाबा चांगली आहे. आता आमच्यासोबत तर काही संबंध एवढा आला नाही जास्तीचा. आता आम्ही गणपतीच्या वेळेस एका ठिकाणी येतो तर जाऊन पाय कशी आहे काय आहे माहीतच पडून जाते. काय करायला लागते शांताबाई, काम करायची मतलब आपल्याला. आपलं काम आपण करायचं आणि आपल्या घराकडे जायचं, झालं. हो, ते तर आहेच म्हणा. चल येतो मग शांताबाई. हो ये. तू कुठे चालली इकडे तर आता. मी आली होती जरासं शेण पाहतो म्हटलं. इथं बैल बांधली राहते कणी, तर म्हटलं बा जरासं घेऊन जातो. ते माझ्या तिकडची समोरची वसरी नाही काय, ती पुरी उकरून गेली. जराशी हात मारून घेतो म्हणून गेला त्याले. तर येऊन पाहतो तर तिथं काहीच नाही बाई. मग आता चालली होती घराकडे वापस. तू कुठे चालली शांताबाई मग. मी येतो व जराशी सौदा घेऊन येतो दुकानातून. जरासं सामान सरलं. आता पोट्ट लागते बाई मांग, म्हणून त्याला सांगितलं नाही, चाट मारून आली. हा, तर म्हटलं जातो आणि मग घेऊन येतो म्हटलं, ते साबुडीच्या दुकानातून घेऊन येतो. आता काही तिकडे झाले पुरत नाही मला. पोरग घरी आहे एकटं नातू. मी त्याचा बाप आहे, पण तो काय करते, पोट्ट आहे ते खेळत आणि तो झोपून जाते.
मग त्याला काही याद राहत नाही. आणि पुट्ट मग दरवाजा उघडते, त्याचा हात पुरते आता कडीला दरवाजाच्या. दरवाजा उघडते अन बाहेर निघते. शांताबाई तू ठोकस आणतो किराणा. मग आता चिल्लर चिल्लर काय आणायला चालली बाई? आता कधी कधी सरून जाते घरातलं काही वस्तू, तर आणाच लागते. मग आता त्या महाग भेटो का सस्त्या भेटो, घेऊन या लागते कधी कधी. काय आता बाहेरच्या दुकानात चालवतोस आपण, आपल्या गावातले गरीबाचे चालवावं म्हटलं मग. हो पण ते लोक भाव काही कमी देते काय? हा काय होय, ते तर ते बुडी देईन 90 रुपये किलो साखर. साखर आणायला जातो तिच्या दुकानात. नाही व नाही देत. कौसा बुडी व पद्धतशीर लावते म्हटलं कोणीही सामानाचे भाव. आता पाहिलं म्या, पहिले वाटे मले, पण आता पाहिलं ना, बरोबर लावते म्हटलं, पद्धतशीर लावते. शांताबाई त्या याचं श्यामचं लग्न झालं ना हो त्या दिवशी, तर कशी आहे त्याची बायको गिको पाहिली? त्याची बायको माहित नाही का तुला कोणाची कोण होय? तर गावात असता एवढ्या दिवसाची फिरून राहिली. माहित आहे मला, त्या जयाची बहीण होय ना, मीराची काकू, मीराच्या काकूची बहीण ते होय ना. लय दिवसची पाहिली मी तिले, गावात येत जाते जात जाते. आणि आता मीराच्या लग्नापासून तर इथंच दिसली मला, ते लग्नातही होती. हो चांगली आहे ना पोरगी, पोरगी गिरगी चांगली भेटली त्याला. होय चांगला आहे, त्याला बायकोही चांगली भेटली बाई. असं आहे, चांगल्याला चांगलंच भेटलं पाहिजे. दोघाचा जोड जमला म्हणजे बस आहे. पण त्याची माय तुफान आहे ना. ते काय म्हणतात, त्या पार्वतीबाईची पूजाच तर करू नाही दिली त्याला. किती गाजलं त्याचं गावात, आणि त्याला करू दिली काय त्याच्या मायनं? चांगली पोरगी होती तर करू नाही दिली, शिकली सवरली होती, सारं होतं, नाही करू दिली. अव ते त्याच्या नशिबात नसनच, हेच पोरगी असेल त्याच्या नशिबात. हे चांगली आहे, तिच्यापेक्षा साजरी दिसते मला हे पाहाले तर. पाहाले आहे, पण त्याच्या मनात होती ना ते. किती दिवस चाललं बापा लग्नासाठी काय ते तंबे केले त्यानं काय. पण काय होय बापा, त्याच्या मायनं शेवटी नाही तर नाहीच म्हटलं ना. नाहीच पाहिजे म्हणे मला ते पोरगी, एवढी साजरी पोरगी. हा नाहीच म्हटलं ना. शेवटी बिचारीचं दुसऱ्या ठिकाणी झालं, आणि याच्याहीपेक्षा नवरा चांगला भेटला मग तिला आता. अहो ते पोरगी चांगली होती म्हणून तिला अजून चांगलं घर भेटलं. असंच भेटलं पाहिजे कोणी पोरीले. हे पोरगी चांगली आता हिला चांगलं भेटलं. आता काय बुडीचं, बुडी आहे ना, आज आहे ना उद्या नाही आहे. कर कर लेकायला चुपचाप बसन. शेवटी त्याचीच जिंदगानी आहे, त्याच आहे सगळं. ते काय उरावर बांधून नेईन काय मायबाप त्याचे? नाही बापा, पण लगेच आहे ते. जाऊ दे, चल बापा मी जातो. बुडीचं दुकान बंद होऊन जाईल तर अजून माझी आपद होईल. मग कुठं जाऊ वक्तावर? माझ्या घरचे माणसं जात नाही मग कुठं टाईमावर. जाय म्हणते पाच बस मग तू. मग काय मी काय गावात फिरू काय बाई मागायला आले त्याला? नाही व शांताबाई, घरात सगळंच पाहिजे ना. सगळं राहीन तेव्हा तर कुठं चांगलं वाटते घर. तू आली नाही शांताबाई अजून गावावरून? आली ना, कालच आली मैसून तर. आली आता घरातले कामं करून राहिली ते. ह्या म्हणजे हे कसं पोट्ट्यावर आता दोघं तिघं लक्ष द्यायलाच पाहिजे. एकाची नजर चुकली का ह्या बातच बाहेर निघते. आता ते बिचारी घरातले कामं करून काय पोट्ट्यावर लक्ष देईन? हा, म्हणून मग मी स्वतः त्याच्यावर लक्ष देत राहतो. असं आहे, ते काम मायाच असते. आता सून कामं करते तर सासूने एवढं काम करायला पाहिजे. नाही हो शांताबाई, करायच लागते ना. चाल मग बा, मी जातो आता घरी. नाही भेटलं मला शेण, तू तरी घेऊन ये तुझे सामान सुमान, नाही तर तुलाही नाही भेटन. दुकानातून नाही भेटन तर घरी जाईन कौसाबुडीच्या. दे म्हणून काकू मग आता. हा होते ना. चल ठीक आहे मग, हा ये. हा शांताबाई ठीक आहे.